तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही. तू पांढऱ्या पायाची आहेस. लग्न झाल्यापासून सासरच्यांकडून एका 23 वर्षाच्या विवाहितेचा असा अमानुष छळ सुरू होता. बीडमध्ये एका 23 वर्षीय विवाहितेची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संध्या घुले असं या दुर्दैवी विवाहितेचं नाव आहे. बीडच्या कुटेवाडी येथे 2 दिवसांपूर्वी एका विहिरीत संध्याचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला ही आत्महत्या असावी असं दाखवण्याचा प्रयत्न सासरच्यांनी केला, पण जेव्हा संध्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, तेव्हा डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून सगळ्यांचेच डोकं सुन्न झाले. संध्याच्या डोक्याच्या मध्यभागी आणि बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याच्या गंभीर जखमा होत्या. तसेच तिच्या हातापायावरही जखमांच्या खुणा होत्या. म्हणजे सासरच्यांनीच तिची अमानुष हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला होता. लग्नात मुलीच्या वडिलांनी ऐपत नसतानाही 4 लाख रुपये हुंडा आणि 1 तोळा सोनं दिलं होतं. पण लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांचा खरा चेहरा समोर आला. तू काळी आहेस, पांढऱ्या पायाची आहेस असं म्हणत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. एवढंच नाही तर माहेराहून ऑटो रिक्षा घेण्यासाठी आणखीन 2 लाख रुपये घेऊन ये अशी मागणी सासरच्यांनी लावून धरली. या छळाला कंटाळून संध्या 3 महिने माहेरीही राहिली होती. पण 1.5 वर्षांच्या निष्पाप मुलाच्या भविष्यासाठी तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आलं होतं आणि शेवटी 8 जून रोजी सासरच्याच नराधमांनी तिचा बळी घेतला.